चला सर. गुड मॉर्निंग स्टुडंट. Good morning, sir. ओके, सिट डाऊन. Thank you, sir. तर आज आनंददायी शनिवार यामध्ये आपण डाव्या हाताने लेखन हा उपक्रम आपल्याला करायचा आहे. आपण कोणत्या हाताने लिहितो? उजव्या. आणि बहुतेक कामं आपण उजव्या हाताने सुद्धा करत असतो, परंतु जे नेहमीचे कामं आपण उजव्या हाताने करतो तर त्याच्यापैकी काही कामं आपण डाव्या हाताने सुद्धा करून पाहायचं. याच्याने काय होते की आपल्या मेंदूचा वापर जास्त होते आणि मेंदूचा वापर जास्त झाला की आपण हुशार होत जातो. हुशार व्हायचं ना तुम्हाला? तर जसं सकाळी उठल्यावर आपण उजव्या हाताने ब्रश वगैरे करतो, बरोबर की नाही? उजव्या हाताने ब्रश पकडतो नाही आणि घासतो. तर डाव्या हाताने सुद्धा घासायचं. मी घासतो. व्हेरी गुड, छान. डाव्या हाताने सुद्धा घासायचं, आहे की नाही? तर जे जे कामं आपण उजव्या हाताने करतो, जसं पाण्याची बकेट आपण बहुतेक उजव्या हातानेच पकडतो की नाही? किंवा बॅग पकडायची असेल तर उजव्या हातानेच पकडतो, पण डाव्या हाताने सुद्धा पकडायचं. आता आपण डाव्या हाताने लेखन या अंतर्गत आपल्याला काय करायचं आहे? आपल्या स्वतःचं नाव लिहायचं आहे. आता मी लिहून पाहतो. आता मला लिहिता येत नाही डाव्या हाताने, परंतु मी लिहून पाहतो. कसं रे? तर बघा, माझं नाव लिहित आहे मी. ह्याला बघा, उजव्या हाताने लिहिलं असं तर छान आलं असतं, पण थोडा आता हा वाकडा तिकडा झाला. पण तुम्ही जर प्रॅक्टिस जर केले तर तुम्हाला सुद्धा डाव्या हाताने लिहिता येईल. ठीक आहे, लिहाल ना मग? आणि काही काही मुलं नाही का दोन्ही हाताने लिहितात. दोन्ही हाताने, डाव्या आणि उजव्या हाताने दोन्ही. जसं आता गणेश विठ्ठलराव मोरले लिहायचा आहे तर गणेश मी इकडे डाव्या हाताने लिहित आहे, तर विठ्ठलराव उजव्या हाताने, दोन्ही एका जोडी. आणि ते सुद्धा अक्षर चांगले करतात. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. घरी खाली वेळ राहते ना, किंवा वर्गात जेव्हा खाली वेळ राहते तेव्हा काढायची पेन, डाव्या हाताने लिहून पाहायचं. डाव्या हाताने तुम्ही चांगल्या प्रकारे लिहू शकले तर मग दोन्ही हाताने लिहून पाहण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे? हा, चला काढा, बुक काढा बरं आता. आणि बुकावरती तुम्हाला आता तुमचं नाव लिहायचं आहे, पूर्ण नाव डाव्या हाताने. चांगलं येईल वाईट येईल असं काही विचार करायचा नाही, खोडपाड करायचं नाही. जसं होईल तसं लिहायचं आणि मला दाखवायचं. ओके? चला लिहा बरं.